गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सोलापूर व राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या वतीनं पंढरपूर येथे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी कामगार नेते व राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे साहेब व स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष सागर तायडे व पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कामगार संघटना पदाधिकारी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस महाराष्ट्रातील 21 कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली। सत्यशोधक व पदाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं हॉटेल साई हॉल भक्तिमार्ग पंढरपूर येथे आयोजित बैठकीच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला गेला। या बैठकीस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्षासाठी बशीरभाई शेख, स्वतंत्र कृती समिती उपाध्यक्ष अनंत भालेराव, संघटक नंदकुमार महाडिक, सत्यशोधक कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिकतोडे, स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनिटचे मार्गदर्शक रवी सर्वगोड, जिल्हा युवाध्यक्ष वैभव सोनवले यांच्या बरोबर कामगार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आगमन होताच त्यांचं उत्साहपूर्ण वातावरणात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं, तर महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्यातील असंघटित असलेल्या व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्या आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणारे अडचणी याबाबत विचार मंथन केलं आहे। कामगार संघटना महासंघ जिल्ह्याचं कार्यालय तिथं या, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन आणि नोंदणीकृत जे संघटना आहेत त्यांना मी काय मदत लागेल तर मी पूर्ण सहकार्याने मदत करेन। आणि या ठिकाणी आताच पाटोळेसारखे एक चांगले तरुण नेतृत्व आहेत, देशमुखसारखे तरुण नेतृत्व आहेत, आमच्या दीपकसारखे लोक आहेत, त्यांचे सहकारी या ठिकाणी बसलेली जबरदस्त टीम आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचा महामंत्र बारकाईनं तुम्ही वाचलात, त्याच्यातली शक्ती तुमच्या लक्षात येईल, हे लक्षात घ्या तुम्ही। तर अशा पद्धतीनं एक ताडेसाहेब, एक आपल्या गरिबांचा, पीडितांचा, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचा, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी या बहुजनांचा एक कारवा घेऊन निघालेली आहे, त्यांच्या मागे आपण निघालेले आहोत। एक निस्वार्थी नेतृत्व आहे आणि त्यांचा आणखी एकदा त्यांनी राज्यामध्ये जे चांगल्या पद्धतीने बांधणी सुरू केलेली आहे त्याबद्दल, आणि ते वेळ देतात, पदराचा खर्च करतात, पूर्ण राज्यभर फिरतात, अशा निस्वार्थी नेतृत्वाला नमन करतो मी। आणि त्यांच्यासोबत आपण सगळे सोलापूर जिल्हा गंभीरपणे उभा राहू आणि ज्यांना काय अडचणी असतील ट्रेड युनियन संघटनेबद्दलचे त्यांनी यावं। आणि अजिबात असलेल्या पथकांना तुम्ही घाबरू नका। पोलीस स्टेशन पासून SP पर्यंत, हायकोर्टापासून IG पर्यंत, गृह मंत्रालयापासून सोलापूरच्या कलेक्टर पर्यंत साथी बशीरला आवाज द्या, त्याची कंबर तोडून आपण राहणार नाही, तेवढं लक्षात घ्या। आणि आपण सगळे तायडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वासाने निष्ठेने राहूया असं सांगून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय भीम। अतिशय सुंदर आणि सखोल असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। बशीर साथी साहेबांनी सांगितलं की कोणतीही संघटना असो, कोणी असो, प्रत्येकाला फक्त एक हाक द्या, तुम्हाला मी साथ देईन असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे।
तरी धन्यवाद सर, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. पुढील मार्गदर्शन सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य सन्मान्य संदीप पाटोळे साहेब आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे. आज खऱ्या अर्थानं विठुरायाच्या नगरीमध्ये पावनभूमीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समिती सोलापूर आयोजित खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी मान्य आमचे मार्गदर्शक कृती समितीचे अध्यक्ष मान्य सागर तायडे साहेब, त्याचबरोबर उपस्थित साथी बशीरभाई शेख, संजय बगरे, प्रदीप परकाळे, विजय शिकतोडे, रवी सर्वगोडे साहेब, आप्पासाहेब देवकर, अजय माडी, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख इसाक शेख भैया, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मान्य नारायण चव्हाण नाना, त्याचबरोबर सर्वच मान्यवर, त्याचबरोबर अनंत भालेराव साहेब आणि थोडीशी सगळ्यांची नावं घेत बसणार नाही. आपल्याला तायडे साहेबांना ऐकायचं आहे, त्यांचे विचार ऐकायचं आहे, कामगार चळवळीतले कायदे आणि आपल्याला पुढचे ध्येय धोरणं आज तायडे साहेबांच्या माध्यमातून ऐकायचे. मी थोडक्यातच माझं मनोगत संपवतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याशी खूप माझी नाळ खूप जोडलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याच्या आयुक्तांना मी नेहमी सातत्यानं भेटत असतो, मी फोन करत असतो. वारंवार सोलापूर जिल्ह्याचं कामसुद्धा खूप विस्कळीत आहे. त्या पद्धतीनं नोंदणी ही सर्व लवकर होते, पण लाभ मिळत असताना थोडासा वेळ होतो, चुकीच्या पद्धतीने त्रुट्या वगैरे काढल्या जातात आणि भांडीपेटीमध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार होतोय. थेट ठेकेदारच तायडेसाहेब ह्या जिल्ह्यामध्ये 700-800 रुपये दर आहे, प्रत्येक भांड्याला 1000 रुपये दर आहे. तर अशा पद्धतीचं काम आपल्या ह्या जिल्ह्यापुरतंच नाही तर महाराष्ट्रभर चालू असताना आपल्या कृती समितीचं एकत्रीकरण करणं, सगळ्या घटक संघटनांना एकत्र करण्याचं कारण की खऱ्या अर्थानं आपण संघटित झालं पाहिजे. आणि हे दलाल, ठेकेदार, सचिव, आयुक्त, जे काय कामगार मंत्री आहेत, ह्यांचे काय ही साखळी तोडण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची काळाची गरज आहे. कारण की आपल्या मंडळामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम होती. आता बघितलं तर 400 कोटी काहीतरी फक्त TV वगैरे आहेत आणि कुठेतरी थोडाफार निधी आपल्या ह्या मंडळामध्ये आहे. तर ह्या मंडळामध्ये भ्रष्टाचार कसा करायचा, हा पैसा कसा संपवायचा, हे सर्व नियोजन हे सत्ताधारी मंडळी आणि खऱ्या अर्थानं राज्यकर्ते असतील आणि कामगार सचिवांनी नियोजनबद्ध केलेलं आहे. आणि कामगार चळवळ बंद झाली पाहिजे हे सुद्धा त्यांचं खऱ्या अर्थानं कटकारस्थान आहे. पण तायडे साहेबांसारखी एक नेतृत्व आपल्याला मिळतंय आणि मिळत असताना आम्ही राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ असेल तर विविध या ठिकाणी अनेक संघटना आहेत, आपण एकजुटीने एकत्र येऊ, तायडे साहेबांच्या विचाराबरोबर जाऊ. खऱ्या अर्थानं तिने जे हे कट कारस्थान केलंय ते हाणून पाडण्याचं काम आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये करूया, अशी ताकद आपण येणाऱ्या काळामध्ये निर्माण करूया. कारण की मी माझ्या बाईटमध्ये अनेक सोशल मीडियाला प्रेस कॉन्फरन्सला मी माहिती देतो, मी जे काय घटना घडतात ते वारंवार सांगत असतो. तर मध्याह्न भोजनच्या माध्यमातून हजारो करोडो रुपयाची लूट झाली. काय मध्याह्न भोजनचं जेवण तायडे साहेब सकाळचं 10चं जेवण असतं, मिनिमम 11चं जेवण असतं, ते 3-4 वाजता दिल्यानंतर तो कामगार खाणार कसा? म्हणजे आंबल्यालं नासल्यालं अशा पद्धतीचं जेवण सुद्धा आपल्या कामगारांना ते पुरवत होते. काय कामगार 20-25 असतील तर 100 कामगारांना भोजन दिलं असं दाखवून ह्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि माझी सातत्यानं मागणी होती, ह्या कामगारांना तुम्ही जेवण देताय, भोजन देताय, ह्याच्या वाटणीचं तुम्ही 5,000
दुसरं त्याच्या पलीकडे कुठलाही मेनू नाही. म्हणजे जे जनावराला चारतात ना, म्हैस धार देत नाही, सुग्रास पेंड काय चारतो त्या पद्धतीचं आपल्याला तेच चारलं जात होतं. मग हे योजना बंद झाल्या. पण बंद झाली का? कारण की सगळीकडून उठाव झाला की ह्या योजनेत मोठा भ्रष्टाचार होतोय. जर आता आपण तो काढायला गेलं तर साहेब हजारो कोटीचा भ्रष्टाचार ह्या मध्यान्ह भोजनमध्ये, तोही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण तो काढला पाहिजे, त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. हे लोक पैसे खाऊन आता आम्हाला पचलं म्हणून गप्प बसत असतील तर माहिती आहे एखादी घटना दुर्दैवी घडली, एखादा जर खून झाला असेल तर 10 वर्षानं पुढे होतो. तर हा भ्रष्टाचार लपणार नाही. 5 वर्ष होते 10 वर्ष होते हा पुढे आपण साहेब आणला पाहिजे. हा भ्रष्टाचार ह्या लोकांनी केला त्यांना आपण सोडायचं नाही. कारण की दुसरी गोष्ट पेटीमध्ये सुद्धा दलालांच्या माध्यमातून 1000-500 रुपये घेऊन पेटी दिली जाते. ह्या भांड्यामधून सुद्धा मोठ्या प्रकारे मोठा भ्रष्टाचार होतोय. 3-3.5 हजार रुपयाची ही भांडी आपल्याला 7,500-8 हजार रुपयाला बिल काढून आपल्याला दिली जातात. आता भांड्यांचं करायचं काय? तर ही भांडी घेऊन काय खायचं? त्यात खायला घरात काय पाहिजे का नाही आपल्याला? तर नुसती भांडी देऊन उपयोग नाही आपल्याला. तर भांड्याच्या वाटणीचं सुद्धा मिनिमम 5 ते 10 हजार रुपये आपल्या थेट खात्यात कामगाराच्या ते पैसे गेले पाहिजे तर तो सुखी समृद्धीनं खाऊ शकतो. आता भांडी कुणाच्यात नाही. ही ज्या योजना राबवायचं जी प्लॅन आहे तर साहेब खऱ्या अर्थानं आपल्या ज्या मंडळामध्ये जो निधी आहे तो संपवायचा कसा? तर ह्या वस्तूच्या स्वरूपात वाटायचा आणि डल्ला मारून संपवायचा निधी, हे गट कारस्थान आहे. आता मोदीजींचं तुम्ही सांगताय एक धोरण आहे की थेट खात्यात पैसे द्या, वस्तू स्वरूपात देऊ नका, तुम्ही कामगाराला बाबांनो काय गरजा आहेत त्याच्या मूलभूत त्या बघा, हे धोरण म्हणताय तुम्ही, पण हे खऱ्या अर्थानं अंमलात येत नाही. तर अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केला जातो. पण आता ह्या नोंदणी वाढायचं कारण साहेब एवढंच की काही आमदार ह्या नोंदणीवर आमदार झालेले आहेत, निवडून आलेले आहेत आणि जसे घावल तसे धनदांडगे, ज्याच्या घरामध्ये 25-26 एकर शेती आहे, आलिशान गाडी आहे, बंगला आहे. एक जर 72 माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे, ऑडीमधून मोठ्या आलिशान गाडीतून भांड्याचा बॉक्स जाताना आढळला आहे. म्हणजे एवढी किती मोठ्या प्रकारची परिस्थिती आहे बघा भ्रष्टाचाराची. आणि लाभ घेतोय कोण? खऱ्या खोऱ्या कामगाराला न्याय हक्क त्याचा मिळणार कधी? तर ह्या योजनांमध्ये जो खर्च केला जातो पैसा तो शिक्षणासाठी द्या. आपण येणाऱ्या काळामध्ये मागणी करूया. जे 1ली ते 8वी 2,500 रुपये मिळतात, 8वी ते 10वी 5,000 रुपये मिळतात, त्यामध्ये वाढ करून 1ली ते 8वीला 10,000 रुपये द्या, 8वी ते 10वीला 5,000 रुपये देत आहे तिथं 15,000 रुपये द्या, FY-SY TYला 20,000 रुपये देत आहेत त्या ठिकाणी 30,000 ते 35,000 रुपये द्या. इंजिनिअरिंग काही 60,000 रुपये होत नाही, त्या ठिकाणी 1,00,000 रुपये द्या इंजिनिअरिंगला. MBBSला मिनिमम 2-2.5 ते 3 लाख रुपये द्या, 12-12 लाख रुपये फी आहे. मुलगा MBBS होऊच शकत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही काटकसर करता आणि खऱ्या तुम्ही नको त्या ठिकाणी तो निधी वापरून भ्रष्टाचार करता, हे थांबलं पाहिजे. तायडे साहेब हे एक सूत्र आहे, एक साखळी आहे. मित्रांनो साखळी कशी आहे की आपण एखादं पत्र तयार करत असताना काना मात्र सगळं बघतो. तर जे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील जे काही अधिकारी आहेत त्यांनी पडताळणी करणं, बघणं, मग अर्ज मंजूर करणं हे त्यांचं काम आहे. पण आयुक्तांना माहिती आहे मोठ्या प्रकारे बोगस कामगार नोंदणी चालू आहे, तरी हा आयुक्त त्या नोंदण्या एक्सेप्ट करतो. कारण की त्या आयुक्तांना नोंदणी एक्सेप्ट केल्याशिवाय भांडी वाटता येत नाही. भांडी वाटलं तर बिल निघत नाही आणि बिल निघलं तर आपला टक्का मिळत नाही. हे सूत्र आहे. जर आयुक्ताला टक्का मिळाला तर सचिवापर्यंत पोहोचतो, सचिवाला 1% मिळाला तर तो कामगार मंत्र्यापर्यंत पोहोचतो. म्हणून सगळ्यांनी ठरवून केलेलं हे एक षडयंत्र आहे. आपल्याला बोगस नोंदणी करायची आहे तर करायची आहे, तिथं अपील नाही. म्हणजे जाणून बुजून तुम्ही करता आणि चौकशीचे आदेश करता. सगळ्या बोगस कामगारांची चौकशी करा, खूप बोगस दाखले दिले जातात, ज्यांना घरं आहेत त्यांना घरं मिळतात वगैरे अशा प्रकारच्या ह्या चौकशी आहेत. समित्या नेमल्यात. खऱ्या अर्थानं ह्या समिती कुणावर नेमल्या पाहिजेत? बड्या एखाद्या आमदाराच्या मतदार
4 ते 5 हजार नोंदणी, 50,000 नोंदणी, 40,000 नोंदणी अशा तालुका समित्या नेमल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, समिती कशावर नेमली पाहिजे, ह्या अधिकाऱ्यांच्या चौकशा लावल्या पाहिजे. कुठल्या अधिकाऱ्यांनी किती नोंदण्या मंजूर केल्यात त्या अधिकाऱ्याच्या चौकशी झाल्या पाहिजे. त्यानं किती मिळवलंय त्याच्या नातेवाईका सकट सगळ्यांच्या चौकशी झाल्या पाहिजे. किती मोठा भ्रष्टाचार हिने केलाय. जर हा भ्रष्टाचार जर काढला तर मिनिमम आपल्या 1 लाख कामगारांनी जर लाभ घेतला असेल, शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल, इतर योजनांचा लाभ घेतला असेल, त्या 3 ते 4 पटीमध्ये हे बहादर आणि भ्रष्टाचार केलेला बाहेर निघल. मग यामध्ये सचिव आहे, आयुक्त आहे, कामगार मंत्री आहे, ठेकेदार, ह्या चौघांनी पैसा खाल्लाय. 1 लाख कामगारांना जो निधी लाभ आपण देतो ना त्याच्या 3 ते 4 पटीत ह्या बहादराने पैसा खाल्लाय. ह्यांच्या आधी पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे. ह्यांच्या चौकशी झाल्यानंतर मग खाली तुम्ही कामगारांची चौकशी करा. कारण की नोंदणी करता तुम्हीच, चौकशी पण करता तुम्हीच, पण हे आपल्याला दिशाभूल करण्याचं षडयंत्र आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. कारण की 2-2 लाख रुपये सेतू केंद्रावरती खर्च केले जातात. त्या सेतू केंद्रावरची मुलं 12 वाजल्यानंतर निवांत असतात. कोण मोबाईलवर असतो, कोण फिरत असतो, कुणाचा टाइमपास चाललेला असतो. अरे हा पैसा कुणाचा आहे, तुम्ही का त्याच्यावर खर्च केला? कारण त्या ठेकेदाराला मी 27 लाख रुपये, मी ह्या महाराष्ट्रातून थोडंसं गणित केलं, मिनिमम 27 लाख रुपये प्रत्येक महिन्याला ठेकेदाराला राहतात. 1,000 रुपये प्रमाणे जर काढलं तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागं 1,000 रुपये जर त्याला मिळाले तर 27 लाख रुपये त्याला प्रत्येक महिन्याला नफा मिळणार आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. काय गरज आहे का त्या पोरांची? ह्याच्या आधी सुद्धा काम चालत होतं. मग ही यंत्रणा का लावली तुम्ही? तर सत्य देण्यासाठी काय आमदार खासदारांनी, अध्यक्षांनी, सत्तेतल्या पक्षांनी मोफत नोंदण्या केल्या. मोफत नोंदण्या करत असताना सरसकट बोगस नोंदण्या केल्या. म्हणजे ह्या नोंदण्या वाढण्याचं कारण एकमेव ही प्रस्थापित आहेत, हे आपल्या संघटना नाहीत. म्हणून तायडे साहेबांना मी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये ही मागणी करूया, जे आपल्याला कामगार ॲक्टनं नोंदणी आपली रजिस्ट्रेशन होते, आपल्याला अधिकार मिळतो, कामगारांचं प्रबोधन करणं, कामगारांना समजून सांगणं, कामगारांना त्या प्रवाहात आणून त्याला लाभ देणं, आणि जो वंचित आहे तो वंचित न राहता सगळ्या योजनांचा तो कसा लाभ घेईल यासाठीचं काम आपल्या संघटनांचं आहे. म्हणून ज्या संघटना 5 वर्षाच्या पुढील आहेत तायडे साहेब, त्या संघटनांनाच फक्त नोंदणीचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे CSC सेंटरवर, माही सेवा केंद्रावर आणि लपून छपून घरात बसलेले जे एजंट आहेत, दलाल आहेत, ते संपून जातील आणि खरा कामगार आपल्या हाताला लागेल आणि त्याची नोंदणी होईल. म्हणजे आपण किमान आपलं मंडळ तर वाचल येणाऱ्या काळामध्ये. तर ह्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला तायडे साहेबांना ऐकायचं आहे. तर ऐकत असताना या सेतू केंद्रवाल्यांची मजुरी वाढल्या, आयुक्त कार्यालयामध्ये काही पदाधिकाऱ्याची मजुरी वाढल्या, घमेंडी, मस्ती, सर्वसामान्य कामगार केला तर त्याला उडवून लावायचा. किरकोळ खऱ्या कामगाराच्या जर किरकोळ काय त्रुटी असेल तर त्याचे अर्ज बाद करायचे, त्याचं वर्ष बाद करायचं. जे वर्षाचा मिळणारा निधी आहे तो कसा देता येणार नाही अशा पद्धतीचं चुकीच्या त्रुट्या काढून अर्ज बाद करण्याचं हे काम आहे. तर एक उदाहरण सांगतो साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये एक कामगार गेला होता आणि अपंगाचे 2 लाखाचा त्याचा क्लेम होता. तो गाडीवरून पडल्यामुळं पूर्ण अपंग होता. त्याला वरती 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरती सातारचं कार्यालय आहे, त्याला चालता येत नव्हतं. तर त्या माणसाला 4 ते 5 जणांनी उचलून वर नेल्या. तिथले जे शॉपेट इन्स्पेक्टर आहेत, जे तपासून त्याचे अर्ज बघणार होते, मंजूर करणार होते, ते दोघं आली त्याच्याजवळ. काय करतात, ह्यांचं होणार नाही, ह्यांना हेच सर्टिफिकेट लागेल, शल्य चिकित्सालयाचं लागेल, अपंगाचा दाखला असाच नाही, ॲफिडेविट द्या. म्हणजे कायद्यानुसार जिने GR मध्ये जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन गेला होता, तरी त्या कामगाराला त्यांनी परत घालवला, तो अर्ज बाद केला. मला दुसऱ्या दिवशी समजलं कायद्यात घटनेत तर ही 4च कागद आहेत आणि ह्यांना मग त्या पोलीस स्टेशनचा पंचनामा कशाला पाहिजे. मी त्या कार्यालयामध्ये गेलो, त्यांना बोलवलं, त्यांना मी सांगितलं तुम्ही ह्या कामगाराला त्रास का दिला, ह्या कामगाराचा अर्ज का बाद केला, तुम्ही का बघितला नाही.
मी त्यांना धारेव धरलं, म्हणलं मी तुम्हाला नागडं फिरवीन म्हणलं ह्या सातारामधून, सोडणार नाही म्हणलं. अशा पद्धतीचं जर तुम्ही काम करत असाल, कृत्य करत असाल तर तुम्हाला सुट्टी देणार नाही, अशा भाषेत मी त्यांना बोलल्यानंतर साहेब लगेच त्यांनी तारीख घेतली दुसऱ्या दिवशीची. आज त्यांची डेट संपली, दुसऱ्या दिवशीची तारीख घेतली. त्या दिवशी आम्ही अर्ज एक्सेप्ट करून घेतला आणि किमान 5व्या-6व्या दिवशी त्या कामगाराच्या खात्यात 2 लाख रुपये जमा झाले. म्हणजे हे आक्रमक धोरण सुद्धा आपण राबवलं पाहिजे. मिळमिळीत करून चालणार नाही, कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. संघर्ष करून मिळत नसेल, हिसकावून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण आपण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारी माणसं आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण विचारांचे वारसदार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्याचबरोबर अनेक दिग्गज महापुरुष खऱ्या अर्थानं लढत त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांचं अधुरं राहिलेलं जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थानं चांगल्या विचारधारेनं आपण सगळ्यांनी पुढे नेण्याचं आपलं काम आणि कर्तव्य आहे. म्हणून जे आपल्या महापुरुषांची जी अधुरी राहिलेली स्वप्न आहेत ते पूर्ण आपण येणाऱ्या काळामध्ये करूया. तर येणाऱ्या काळामध्ये मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली कृती समिती या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कशी एकजूट होईल, मोठं आंदोलन कसं उभं होईल आणि आपलं मंडळ संपवायचा प्रयत्न केलाय, त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये संपवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो. जय हिंद, जय कामगार. धन्यवाद सर, धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सखोल अशा शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन भेटलेलं आहे. नोंदणीतून मिळणारे जे लाभ आहेत ते लाभ आपणा सर्व कामगारांना कशा प्रकारे दिले जातात या शासनाकडून याची सखोल आपल्याला माहिती या ठिकाणी मिळाली आहे. यानंतर पुढील मार्गदर्शन सन्माननीय महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समिती उपाध्यक्ष आदरणीय मान्य अनंत भालेराव साहेब आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय शिवराय. मी आनंद भालेराव धाराशिवतून आलो आहे. माझी स्वतंत्र जनरल कामगार संघटना संस्थापकाध्यक्ष आणि स्वतंत्र महाराष्ट्र कृती समितीचा मी उपाध्यक्ष आहे. आज आपण बांधकाम कामगारांच्या संबंधी काम करत असताना या वर्षभरात एवढ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी निर्माण व्हायचं कारण म्हणजे यामध्ये बळावलेला भ्रष्टाचार. यामध्ये आपण काम करत असताना काम का होत नाही आणि उदाहरणार्थ एजंट लोकांची कामं का होतात तर याला सर्वस्वी जबाबदार माझ्यामध्ये पूर्ण अधिकारी आहेत. नोंदणी अधिकारी पैसे दिल्याशिवाय टक्केवारी दिल्याशिवाय कामच करत नाही. त्यामुळं आपल्याला एवढी अडचण झाली आहे काम करताना विचार सुरू आहे. आता हे बाकीचे जे योजना आहेत समजा भांडी वाटप पेटी वाटप. आता भांडी बघा, भांडी अगोदर तुम्हाला 5.5 लिटरचं कुकर येत होतं, आता त्याची साईज कमी करून 5 लिटर केले. टाकीचं लिटरसुद्धा कमी केलं आणि जे साईज आहे भांड्याची स्टीलची त्याची गुणवत्तासुद्धा कमी झाली. हे तुम्ही बारकाईने बघा, सुरुवातीची भांडी कशी होती आणि आताची भांडी कशी होती ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पीटीसुद्धा तसंच आहे. पीटीवर पहिले 2 माणसं बसत होती, आता एक लहान मुलगा जरी उभा राहते त्याला खड्डा पडते. एवढी म्हणजे त्याची क्वालिटी खराब झाली. हे कशामुळे होत आहे तर हे पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये टक्केवारी वाढल्यामुळे होत आहे. विषय मध्यान्ह भोजनचा मगाशी निघाला होता. मध्यान्ह भोजन आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी 150 कामगार घेऊन उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली. त्या समितीने 8 तहसीलदारांना त्याच्यामध्ये घेतलं आणि पूर्ण तालुक्यात त्यांनी चौकशी केली असता त्यांनी 88 केंद्राची तपासणी केली होती. त्याच्यामध्ये त्यांना 4,500 कामगार बोगस दिसले. फक्त 1400 कामगार तिथं कामावर होते, बाकी 4,500 कामगार बोगस दिले. त्यानंतर आम्ही वारंवार पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्याने अयमित आहे असा माझ्याच नावाचा अहवाल आहे. माझ्या नावानं जिल्हाधिकाऱ्यानं अहवाल दिला आहे की तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 150 कोटीचा मध्यान्ह भोजनचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपालापर्यंत निवेदन दिली हे बंद करा म्हणून. त्यांनी बंद केलं नाही. शेवटी मी मुख्यमंत्री मंत्रालयाला आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावेळेस हे पूर्णतः मध्यान्ह भोजन बंद झाले. हे कोणाला माहीत असेल किंवा नसेल पण ह्याचं पूर्ण श्रेय हे मला आहे. ह्याचं मी तुम्हाला आत्ता मी सध्या दाखवू शकतो. माझ्याकडं पूर्ण त्याचं रेकॉर्ड आहे, माझा अहवाल आहे, जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या नावानं दिलेला अहवाल आहे आणि त्यांनी मला पत्र सुद्धा दिलं आहे की आम्ही आजपासून मध्यान्ह भोजन बंद करत आहोत.
हे आपलं फार मोठं यश आपल्याला आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर 2,500 कोटी खर्च केले आहेत मध्याह्न भोजन. आणखीन सुद्धा काही जिल्ह्यात मध्याह्न भोजनचे पैसे देणं वाटप बिलिंग वाटप करायचं राहिलेलं आहे. तर आपण अशा सर्व बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी मिळून आता या कृती समितीच्या माध्यमातून सर्वांनी तायडे साहेबाच्या मागे राहून सर्वांनी एकत्र येऊन, जर आता हीच वेळ आहे आपल्याला, आता मंडळ बंद पडायला 5-6 महिने सुद्धा लागणार नाही. जर अशीच परिस्थिती राहील असेल तर त्यांनी वेगवेगळ्या योजना काढल्या. आता त्यांनी नवीन टॅब आणणार आहे, टॅब आणणार, त्याचं सगळं झालेलं आहे, फक्त त्याचं आणखीन म्हणजे टेंडर मिळालं नाही, पण त्याची घोषणा झाली आहे. त्या टॅबची काय गरज पडणार आहे सांगा. असे जे मोठमोठे वस्तू देणार आणि त्या वस्तूवर त्यांनी पैसे संपवून टाकणार आणि जो डायरेक्ट कामगारांना मिळणारा निधी आहे तो मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आता सजग राहणं गरजेचं आहे. सर्वांनी सतर्क व्हा आणि एकजूट व्हा. विशेष म्हणजे एकजूट व्हा. आपण महाराष्ट्रातले जर सर्वजण एकजूट झालो तर आपण सरकारला नमवू शकतो. सचिव कुंभार आपली पहिली एक मागणी झाली पाहिजे, सचिव कुंभार साहेब हटा. त्यांनी या मंडळातून गेल्याशिवाय या मंडळाचं बलं होणार नाही आणि मंडळामध्ये जे लाभाचे कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार. आत्ता मंडळावर कुठलाही कामगार संघटनेचा प्रतिनिधी नाही, मालकाचा प्रतिनिधी. हे दोनच कामगार अध्यक्ष, कामगार मंत्री आणि सचिव कुंभार साहेब, ह्या दोघांचंच मनमानी चालू आहे, त्यांना विचारणारं कोणी नाही. त्याच्यामुळे आपण ही लढाई फार मोठी आहे. सर्वांनी एक व्हावं आणि आपण सर्व मिळून कृती समितीच्या माध्यमातून विविध ठिकाणी आंदोलनं करून सरकारला जागा करून ह्या कुंभार हटाव करून बाकीचे जे काय कामगारांच्या योजना आहेत आणि हे पथक जे आहे हे पथक बेकायदेशीर आहे. या पथकाचा त्यांचा कुठला मंडळाचा ठराव नाही, काय नाही. यांनी स्वतःच आपलं ठरवलं, नियुक्ती केली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जिथं त्यांना त्रास द्यायचा त्यांनी ते त्रास द्यायला चालू केलं आहे. आता याच्यानंतर आता तुम्ही ते कागदचं एक लावले, कागदला तर लावले त्यांनी डायरेक्ट 1 रुपया संघटनेला सुद्धा देऊ नका. संघटनेला अधिकार आहे देणगी घ्यायचा. संघटनेची सभासद फी आहे, ती सभासद फी तो घेऊ शकतो, ऑनलाईनला 2 पैसे घेऊ शकतो. कुठल्या कामाला वाटलं की या संघटनेनं माझं काम केलं तो देणगी देऊ शकतो. ₹1,00,000 ₹2,00,000 कितीही देणगी घ्यायचा अधिकार संघटनेला आहे. पण ह्यांनी हे सगळं हुकुमशाही लागली, परत एकदा पेशवाई चालू झाले. त्यामुळं आपण सर्वांनी एकदम सतर्क राहून संघटनाच्या माध्यमातून कृती समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र या आणि आपण हा पुढे लढा असं चालू. मला पंढरपूर यात्री क्षेत्रात बनले संधी देणं त्यावेळी आयोजक. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. पुढील मार्गदर्शन इसाक शेख साहेब करतील. सन्माननीय व्यासपीठ, जमलेल्या सर्व पदाधिकारी, कामगार बंधू आणि भगिनींनो, एवढ्या सगळ्या याच्यामधनं टाईम काढून वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. बऱ्यापैकी सगळ्याच कृषी समितीमधले आतील पदाधिकारी असतील, सगळेच मुद्दे मांडलेले आहेत. मी माझ्यासाठी काही ठेवलेलंच नाही. तरी पण थोडंसं आपण सगळेजण एकजूट होऊन सागर तायडे साहेबांच्या सोबत असेल, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या सोबत जर आपण उभा राहिलं तर एक मोठा लढा उभा करून ज्या वेळेला सगळी एक होते त्यावेळेला सरकार कुणाचंही का असं पण त्याला नमतं घ्यावं लागतं. हे आपण बघितले, पाहिलं, सगळं माहिती आहे आपल्याला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, सगळेजण एकजूट. जसं मुंग्याचा घोळका असतोय, एक झालेला घोळका बरंच काय काम करू शकतो, तसं आपण सगळेजण एक होऊन जर काम केलं तर मोठं काम आणि मोठं कार्य आपण करून घेऊ शकतोय. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय कामगार. धन्यवाद सर. यानंतर कोण बोलणार असेल तर स्वइच्छेनं बोलू शकता. आपण खाली बसलेले किंवा कोण असतील तर अजून बोलणार, बोला. देवकर साहेब बोलता काय? पुढील मार्गदर्शन अतिशय सुंदर आणि सखोल असं आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सोलापूर, आदरणीय सन्मान्य सागर तायडे साहेब आपल्याला मार्गदर्शन व्यक्त करतील.
सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रतिमाला दिवावंदन. भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली 1884 साली ही लढाई चालू झालेली आहे. ही मी सागर तायडे हे आम्ही सर्व करत नाही, तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतातली पहिली बांधकाम कामगार संघटना आणि मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची असंघटित कामगारांची संघटना 1884 साली त्यांनी बांधली. त्यावेळी काय होतं, हातानं काम करणारा कामगार, हँड मिल मजदूर. आपण आज बी काय करतो, हातानंच काम करतो ना, हात नसले तर काम होईल का? मग त्यावेळी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली नारायण मेघाजी लोखंडेने हँड मिल मजदूर आणि बांधकाम कामगारांची संघटना बांधली. 1884ला संघटना बांधली. त्यापासून कामगारांना 8 तासाची ड्युटी असली पाहिजे, 15 तारखेला पगार भेटला पाहिजे, 22 तारखेला खर्च भेटली पाहिजे. हे ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे त्यांनी नियम केले होते. पण ब्रिटिश गव्हर्नमेंट काही सहजासहजी ते देत नव्हते. पण 1884 ते 1890 हा संघर्ष सतत कामगारांना संघटित करायला लागला. गिरण्या कामगाराचे जे कामगार होते ते बहुसंख्य ग्रामीण भागातले शहरी गेलेले होते. मुंबईत जाणारा कामगार कोणी नाही, आज बी नाही. ज्यांची गावी शेती नाही, ज्यांना गावी उद्योग धंदा नाही, ते लोक मुंबईमध्ये नोकरी करायला जातात, कुठल्याही शहरात जातात. तिथे गेल्यावर काय काम करतात? काय सर्वांना सरकारी नोकरी आहे का? बरोबर, जे मिळेल ते काम करतात. आता तुमचा सोलापूर, सातारा, सांगली बहुसंख्य मथाडी कामगार हे या भागातले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले मथाडी कामगार सर्वात जास्त आहेत. म्हणजे लोखंडापासून तर खजुरापर्यंत. बघा, लोखंडापासून खजुरापर्यंत आपल्या देशात जो माल येतो, आपल्या देशातला माल जो बाहेर जातो तो पहिला बोटच्या मार्गे, समुद्र मार्गे जातं. त्या कामगाराची संघटना अण्णाभाऊ पाटील यांनी बांधली आणि त्यांनी सांगितलं की देशाचे सर्वात मोठे नेते मराठा समाजाचे यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. मग पाटील समाजाच्या हातात एवढी सत्ता असून आपला समाज सर्वात जास्त हमाली करतो, याची तुम्हाला लाज वाटत नाही का? बरोबर, त्यावेळेस मथाडी कामगार बनला आणि तो मथाडी कामगार बनवताना त्यांच्यासमोर नारायण मेघाजी लोखंडेचा जो संघर्ष होता तो डोळ्यासमोर होता आणि त्या डोळ्यासमोर ठेवून या मथाडी बोर्ड तयार झाला. म्हणून त्या मथाडी बोर्डच्या कायद्यावर पहिला की त्या राव बहादूर नारायण मेघाजी यांचा आदर्श घेऊन हा मथाडी बोर्ड जगातला आदर्श बोर्ड बनवला आहे. आज आता हे जे आपण संघर्ष करतोय, हे इमारत बांधकाम कामगार एका दिवसात तयार झालं नाही. यासाठी 1982 पासून बसेभाई 1982 पासून VR कृष्ण अय्यर नॅशनल कॅम्पेन कमिटी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कमिटी तयार केली. 1982 पासून तर 1996 1 ऑगस्ट 1996 देवेगौडा सरकार असताना हा ठराव पास झाला, हा कायदा मंजूर झाला. त्यावेळेस त्या सरकारला 27 पक्षाचा पाठिंबा होता. तरी तो कायदा पास झाल्यावर महाराष्ट्रामध्ये 2011ला या इमारत बांधकाम करायचं बोर्ड तयार झालं. या बोर्डमध्ये आज बी परमनंट कामगार नाही. ऑफिसमध्ये परमनंट कामगार फक्त बोटांना आपले 6 लोक आहेत, कुंभार सहित असे 6 लोक परमनंट, बाकी सर्व कॉन्ट्रॅक्टवाले आहेत, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळे जो बिल्डरकडून जो शेत निर्माण होतो, जो जमा होतो, तो लाखोच्या वरान आहे. पण ज्या बिल्डिंगवर 5 करोडची बिल्डिंग आहे, ते 5 करोडची बिल्डिंग फक्त 50 लाखाची दाखवली जाते आणि 50 लाखातच शेत भरले जाते. बरोबर, ज्या बिल्डिंगवर 5000 कामगार काम करतात तिथं फक्त 500 लोकांची नोंदणी दाखवली जाते आणि तेवढा शेत भरला जातो. कारण बहुसंख्य बिल्डर कोण आहेत? राजकीय पक्षाचे नेते आहेत, राजकीय नेत्याचे नातलग आहेत. बिल्डर तेच आहेत ना. तुमच्या जिल्ह्यामध्ये शासकीय ठेकेदार कोण आहे? जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा संदीप पाटोळे आहे का शासकीय ठेकेदार? तो किती वर्ष काम करत आहे, पण तो शासकीय ठेकेदार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तो प्रत्यक्ष काम करतो त्याच्यामध्ये. तर असे जे शासकीय ठेकेदार यांनाच हे ठेके भेटतात. म्हणून हे मध्यान्ह भोजन आलं, भांडे वाटप आलं, हे जे योजना येऊन आल्या हे याच्यामुळे येऊन आल्या तर त्यांना अडवा आणि जिरवा, अडवा आणि जिरवा. आणि दुसऱ्यासाठी एक असंघटित कामगार हा सुरुवातपासून महात्मा
फुलेंच्या पासून तर आतापर्यंत दलित, मुस्लिम, आदिवासी, बहुसंख्य, मागासवर्गीय त्या काळी बी होता, आज बी आणि उद्या बी असणारच आहे. बरोबर. हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हा संघर्ष तीव्र होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 1941 साली ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये मंत्री असताना कायदे तयार केले. म्हणजे त्यांनी खदान कामगारांमध्ये प्रत्यक्ष खदानमध्ये जाऊन कोळसा कसा काढला जातो ते स्वतः खदानमध्ये उतरून पाहिलं. बिल्डिंग बनवताना, रोड बनवता, धरण बनवताना तुम्हाला दगड, खडी लागते. खडी कुठे तयार होते? खडी कुठे तयार होते? कंपनीत तयार होते का? ते दगडच्या खदानामध्ये जाऊन तोडतात. ते तोडणारे कामगार काही ग्रॅज्युएट नसतात, इंजिनियर नसतात, काही मोठे तज्ञ नसतात, पण ते दगड फोडण्याचे असतात. त्या मोठ्या दगडाचा बारीक खडी करून 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर दगडे भरतात. ईट बनवणारे कामगार कोण आहे? ईट बनवणारा कामगार कोण आहे? आमचाच बंधू आहे ना. रेती काढणारा कोण आहे? आमच्यात. या लोकांना महात्मा फुलेंनी, नारायण मेघजी लोखंडेंनी या लोकांना संघटित केलं आणि त्यांच्यावर संघटित झाल्यामुळे शासनाच्या जे काही रोड बनतात त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी 7 रुपये पेन्शन मागितली होती. महात्मा फुलेंनी 5 रुपये पेन्शन मागली होती. कशासाठी? की आपण रोड बनवतो. सर्व लोक काय 2 व्हीलर, 4 व्हीलर गाडी आहे. ज्या दिवशी तुम्ही गाडी विकत घेता त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्र रोड टॅक्स भरावा लागतो. तुम्ही गाडी वापरा की नको वापरा, रोडवर चालत नाही, पण रोड टॅक्स भरावा लागतो का नाही? मग किती गाड्या आहेत? प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर गाड्या आहेत, 3 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. मग या टॅक्स म्हणून जो पैसा जमा होतो तो किती करोड असेल? किती करोड आहे? धरणं बनवणारा कोण आहे? धरणात जागा कोणाची गेली? आमची गेली. जमीन कोणाची गेली? आमची गेली. धरण बांधले आम्ही, पण त्याचा फायदा कोणाचा होते? सदन शेतकऱ्याला. धन दांडगे आणि जात दांडगे हा शब्द त्यांचा आहे, माझा नाही. हा शब्द त्यांचा आहे. जात दांडगे आणि धन दांडगे. मग तो कुठल्याही पक्षात गेला तर जातीचा असेल तर तो धन दांडगा होते आणि जात दांडगा होते. म्हणजे त्याच्यामध्ये धनगर बी असो होते, बौद्ध बी असो होते, मांग बी असो, चांबार बी असो होते, कोणी बी असो होते. पण तो पक्षात गेला, त्याची आर्थिक परिस्थिती होती. आता दाऊद इब्राहिम मोठा झाला, बरोबर. एक दाऊद वर्ल्ड मध्ये कंट्रोल करू शकतो तो सर्व राजकीय पक्षाला. तर बऱ्याचशा अशा घटना आहेत जे महात्मा फुलेंना शेतकऱ्याचा हासूर हातात घेऊन या कामगारांना संघटित करण्यासाठी प्रयत्न. न्हाव्याचा पहिला संप कोणी घडवला? महात्मा ज्योती फुलांनी. का घडवला? की महिला विधवा झाली म्हणजे किती, कारण पहिला पद्धत होती लहानपणी मुलींचं लग्न करून द्यायचं नात्यामध्ये, आणि मग तो मुलगा जर काही गुण पडला तर ते मुलगी उभं आयुष्य विधवा झाली तर मग तिथं ते टकलं करायचं. तर त्यावेळेस महात्मा फुलेंनी हे आंदोलन केलं आणि नाव्याला सांगलं की महिलांच्या केसाला हात लावायचा नाही, असा संप घडला. त्या काळापासून आजपर्यंत कुठलाही नावी महिलांच्या केसाला हात लावत नाही. त्या काळी महात्मा फुलेने 50 लोकांचा शेतकऱ्यांचा मुद्रा ओतूरमध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये ओतूरमध्ये 50 लोकांचा मोर्चा सावकाराच्या घरावर काढला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सावकारी कायदा नष्ट झाला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने कामगारांना न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला. कायदे त्यापासूनचे आहे, पण अंमलबजावणी होण्यात आपण कमी पडतो. आणि आपण कमी का पडतो तर आपण संघटित नाही. आपण जात, धर्म, पंथ, कामगाराची जात विचारल्या जाते का काम करताना? मला सांगा, तुमच्यासमोर आता कॅबिन इथं आपल्या हॉलमध्ये एक पोलीस आला, तो पोलीस साध्या ड्रेसमध्ये आपण त्यांना ओळख नाही, पण तो ड्रेसमध्ये आला तर ओळख नाही की तुम्ही पोलीस आहे. त्या कपड्यात तुम्ही त्याला म्हणा हा पोलीस आहे, पण तो कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या गावचा आहे, काय विचारणार का तुम्हाला? नाही ना. तसं कर्मचारी तहसील कार्यालयात बनणारा तहसीलदार असेल, ग्रामसेवक असेल, तो कोणीही जातीचा असो, पण त्याला अधिकार दिलेले आहेत हे लोकांची सेवा करण्यासाठी. पण आज सेवा न झाला धंदा झाला आहे. ते स्वतः ते गव्हर्नमेंटचे जावे झालेले आहेत, ते लोकांची सेवा देत नाही. आता या इमारत बांधकामगारांमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत आहेत आणि या भ्रष्टाचारामध्ये स्वातंत्र्य कृती समिती आपण सतत याच्या विरोधात लढतोय. एका साईडला आपण रस्त्यावरची बी आंदोलन करतोय, दुसऱ्या साईडला आपण सन्नशील मार्गाने पत्रव्यवहार करतो आणि पत्रव्यवहाराच्या नंतर आपण कोर्टात पण गेलो आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर 6 नोव्हेंबरला आपल्या बाजूनं पोर्टल जे बंद होतं निवडणूक काळामध्ये ते बंद होतं, ते चालू झालं. आता निवडणूक झाली की पोर्टल बंद झालं, तुम्ही काय करणार आहे? आता संस्थेची आता निवडणूक चालू होती ना, निवडणुका. मग या निवडणुकीच्या काळामध्ये जर आपलं पोर्टल बंद झालं तर आपल्या जे लाभ भेटणार सर्व बंद होतील. पण आपल्या बाजूनं 6 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलाय की या पोर्टलचा निवडणुकीचा काही संबंध नाही, या कामगारांना सतत न्याय भेटला पाहिजे.
2014चा कायदा काय म्हणतो की कामगारांना भेटवस्तू देऊ नये. त्यानंतर 2014 मध्ये देशामध्ये एक राजकीय क्रांती झाली, मोदी सरकार आलं, अच्छे दिन आले. त्यावेळेस त्यांनी सांगलं की ही धोरण राबवा, केंद्राचा कायदा ही धोरण राबवा, म्हणजे कुठलेही पैसे देऊन व्यवहार करू नका, सर्व येऊन झालं पाहिजे, कॉम्प्युटर झाला पाहिजे, पेटीएम झालं ATM झालं पाहिजे. मग कामगाराला भेटवस्तू द्यायची काय गरज आहे? हे भाडे देऊन तुमचं काही कल्याण आहे का? मला सांगा, हे भांडे आणि पेटे भेटल्यावर किती कामगाराचं कल्याण झालं? त्याच्यावर तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटल्या तर शिक्षण वाढलं असतं, त्याचं चांगलं शिक्षण झालं, त्याला नोकरी भेटली ती, बरोबर? नोकरी भेटली असतं तर त्याची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व परिस्थिती वाढली असती की नाही? बदल झाला असते की नाही? बदल कसा होईल? एका दिवस होईल. जर ही सभा घ्यायचं ठरलं असतं, आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रदीपच्या मागे लागतोय की इथे मीटिंग झाली पाहिजे, पण आज हे मीटिंग होण्यापाठीमागे सर्वात जास्त श्रेय कोणा असेल तर देशमुखचं आहे. आणि हे दोन माणसं जे बसलेले आहेत, जाधव उभे राहा आणि भागवत उभे राहा. मी ज्यावेळेस मंत्रालयात जायचं असेल तर आमची एक पद्धत आहे की सर्व संघटनेच्या लोकांना ज्यांना आहे त्यांनी आमच्यासोबत यावं. कारण सागर ताडे किंवा पुजारी कोणी एक मालक नाही, आपल्याबरोबर लढणारा ग्रामीण भागातला कार्यक्रम आला पाहिजे. तो जर उभे राहिला तर आम्ही मागे उभे राहू ना. मागच्या त्यांना सांगितलं की तुम्ही जा, कारण मला पोलीस ओळखतात की हा याचा आहे, मी आज पाठवलं ना. हे चौघं त्या साहेबाचे झाले, मला या पत्राचं उत्तर पाहिजे. बघा, सर्वांना नमस्कार करा, तुम्ही आले म्हणून तुम्हाला एक कौतुक आहे. दुसरं, कुठलाही कायदा आला, अंमलबजावणी करताना अडचण आली तर आपण लोक फक्त ग्रुपवर टाकतो, साहेब ते असं झालं मग काय करायचं? किती लोकांनी विचारलं तर 90 दिवसाचा ग्रामपंचायत ग्रामसेवक आपल्याला प्रमाणपत्र काय केलं पाहिजे? कोणी माहिती अधिकार टाकला का? तुमच्यातला कोणी माहिती अधिकार टाकला? कोणा संघटनेच्या प्रमुखांनी? मोरेश्वर उभे राहा, हे तुमच्या भागातले पंढरपूरचे, गोपालपूरचे आहे, यांनी ग्रुपवर टाकलं. मोरेश्वर म्हटलं नुसतं ग्रुपवर टाकून होणार नाही, माहिती अधिकार टाक आणि विचार झाला की कुठला अधिकार आहे तुला. त्याने एवढे माहिती अधिकार टाकले, पण वेळेवर जे काही केलं मला सांगतो, मला सांगितल्यानंतर साहेब मी काय करू? विकून अधिकाऱ्याने बोलवतं, अधिकाऱ्याला समोर जाऊन बोलायची ताकद पण पाहिजे ना. काय तुम्हाला जर एका अधिकाऱ्यानं या पोलीस अधिकाऱ्यानं तुला बोलायला साहेबाला दम देतो असं बोलत तुम्ही तर साहेबासमोर नम्र होणार की हातपाय थरथर कापणार? बोलण्याची ताकद पण पाहिजे, विचार पाहिजे, नुसता अभ्यास पाहिजे असं तर बोलत. मोरेश्वरने प्रत्येक वेळा अधिकाऱ्याला बोलावली, दम दिला अधिकाऱ्याने. त्याने एकच सांगलं, साहेब माझे ताडे साहेब मुंबईला आता हा फोन लावून देतो, साहेबाशी बोला. काय हे घ्या, साहेबाशी बोला, काय बोलायचं? तर साहेबाला कशाला बोलतं, आपण बसून मिटून टाकू. झालं ना असं बऱ्याच वेळा. असे अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे की आम्हाला नेता बनायचं नाही. आम्ही ज्या शाहू फुले आंबेडकर वासा सांगतो त्यांनी वारसदार निर्माण केले, ते काही जातीचेच असले पाहिजे, धर्माचे असले कुठेही असू शकतात, पण तो लढणारा तारा असला पाहिजे. आम्ही आदेश दिल्यानंतर आमच्या सोबत आला तर तुम्हाला त्या काम करण्याची संधी मिळते, अभ्यास करण्याचं एक तुम्हाला मार्ग दिसेल. मला मुंबईला जायचं आहे, मी मुंबईला जायचं असेल रेल्वेनं गेलं पाहिजे, बसनं गेलं पाहिजे, टू व्हीलरनं गेलं, फोर व्हीलर गेलं, हे कोण ठरवणार? आपण ठरवणार. आपल्याला फायदा आहे, नुकसान आहे, खर्च किती आहे गोष्टीत. हा कार्यक्रम घेण्यामागचा याचा मी प्रदेशी हमेशा मागे लागलो, शिकतोंडीचे मागे लागलो, हमेशा कार्यक्रम घ्या. सत्तेशी संबंध किती तुम्ही मला कधी सांगितलं, यांनी किती भांडे वाटले, रवी भाऊ किती भांडे वाटले, कोणी आमदार म्हणून आले, किती पेट्या वाटल्या, यांनी मला कधी सांगितले? मी त्यांना कधी विचार नाही, पण लोकांना फायदा होते, अधिकारी करून देतात. अधिकारी का घाबरतात? अधिकारी का घाबरतात? कारण आम्ही हे महाराष्ट्रभर कुठं कुठे फिरत होतो, याच्या बातम्या तिथपर्यंत पोहोचतात, बरोबर? आम्ही जितेंद्र आव्हाडच्या इथं गेलो त्यावेळेस माझ्याकडे 72 लोक होते, देशमुख होते. त्यावेळेस आमची भूमिका आम्ही त्यांना समजून सांगली. तो ते इथं कोणाला वेळ देत नाही, फक्त 2 मिनिटं उभं काय निघा. पण आम्ही सर्व लोक देशमुख होते त्यावेळेस सर्व पेपर त्यांच्या हातात दिले, त्यांना सांगले की असा कायदा आहे, असे नियम आहे, असे आहेत आणि सरकार ऐकत नाही. तुम्ही विरोधी पक्षाचे नेते आहात, तुम्ही बहुजन समाजाचे आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यायचं काम करता, तर तुम्ही हा आमचा प्रश्न मांडा. तुम्हाला बोलले की तुमचे फक्त पॉईंट आहे, हे मी एवढं वाचायला मला फक्त पॉईंट म्हणून द्या. मग आमच्यातले जे बुद्धिजीवी कार्यकर्ते आहेत, राजकुमार होडीकर यांनी मोजके पॉईंट काढून दिले की ज्या पॉईंटवर ते बोलायचं आहे, ते त्यांनी ते पॉईंट केले. दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये त्यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळेस आपलं पोर्टल बंद होतं, शासनाचा निर्णय होता, पोर्टल काढला पण तो झाला नव्हता. आणि नेमकं जितेंद्र आव्हाड त्या मंत्रालयातल्या पत्रकार परिषद
की माझ्याकडे बांधकाम कामगार महामंडळामध्ये 70,000 कोटीचा कसा घोटाळा द्यायचा याचे सर्व पुरावे आलेले आहेत. आम्ही उद्या त्याच्यावर पत्रकार परिषद घेईन, उद्या त्याच्यावर पत्रकार असं बोलतानंतर पुऱ्या मंत्रालय चक्र फिरले. रात्री 10 वाजता पोर्टल चालू झालं, रात्री 10 वाजता पोर्टल झालं. आणि शासनाची, केंद्र शासनाची नियम आहे, कुठलाही ठराव पास करत असताना मंत्रिमंडळ अधिकारी एकत्र बसतात, मिटिंग होते, ठराव होतात आणि मग त्या खात्याचा मंत्री असा टेबलवर बसतो आणि पत्रकाराला सांगतो की आमची मिटिंग झाली, असा निर्णय झाला. पण ज्यावेळेस आपलं पोर्टल बंद होतं, ज्या पोर्टल चालू झालं, असं काही झालं नाही. पोर्टल चालू झालं आणि त्या अधिकाऱ्याने त्या जिल्ह्याच्या कामगार संघटनेच्या प्रमुखाला सांगितलं की तुमचं पोर्टल चालू झालं, तुम्ही विरोधी पक्षाबरोबर जाऊ नका, आंदोलन करू नका, तुमचे काही प्रश्न असेल तर आम्ही सोडून देतो, तुमच्या पेटी वाटप, भांडे वाटप जे पेशील तू माझ्याकडे मी आपण बसून तो निर्णय घेऊन टाकू. म्हणजे आंदोलनातली हवा निघून गेली. मग आमच्या बऱ्याचशा लोकांना ज्यांचे भांडे वाटप होते, पेटी वाटप प्रश्न होते, ते निघाले साहेबांना बोलवून घेतल्यावर, बरोबर. मी 1200 लोकांचे फॉर्म भेटले, माझा माणूस गेला लगेच 600 पेट्या भेटल्या त्याला. आता तुम्हाला माहित आहे सर्वांना ज्यांना ही मेहनत करायची आहे, इथं खर्च येतो की नाही. आता तुम्ही जर इथून पंढरपूर सोलापूरला गेला तर तुम्हाला एसटी खर्च येणार आहे, जेवणाचा, चहा पाण्याचा खर्च येणार आहे. मग ते कामगार कार्यकर्ता हा काही पोटासाठी काम करत नाही, त्यासाठी स्वाभिमान असतो, दुसऱ्यासाठी एक सामाजिक बांधिलकी असतो आणि यानुसार तो काम करत असतो. त्याच्यामधून काय त्यांनी तुमच्याकडून 200-500 रुपये घेतले तर जाणं येण्याचा खर्च त्याच्या 4 राऊंड भरला जातो. पण या यंत्रणेमध्ये असं झालेलं आहे की भ्रष्टाचार हा अधिकृतपणे झालेला आहे. जे नाव नोंदणी होते त्याच्यामध्ये अधिकारीच मला सांगतो की माझे 500 रुपये ठरले आहेत. जे कंत्राटी कामगार जे तालुका केंद्र आहेत त्याचे रेट ठरलेले आहेत. एका साईडला गव्हर्नमेंट सांगते आम्ही 1 रुपयामध्ये नोंदणी करतो. किती रुपयामध्ये? 1 रुपयामध्ये. मग तेच सरकार ते तालुका केंद्राला महिन्याला 2 लाख रुपये का देते? बरोबर. मग प्रत्येक तालुक्यामध्ये सेवा केंद्र असताना हे तालुका केंद्र निर्माण करायची गरज काय होती? तुम्ही घरात बसून तुमच्या कॉम्प्युटरवर, तुमच्या मोबाईलवर, तुमच्या ई सेवा जे करणारे लोक आहेत त्यांना 25 रुपये देऊन तुमचा फॉर्म भरू शकता ना. त्यासाठी 2 लाख रुपये देऊन त्या एवढे मोठं ऑफिस ठेवणं, तेवढा खर्च करण्याची गरज काय होती? याच्या विरोधात पण आपण मांडलेलं आहे, याच्या विरोधात पण आपण पिटिशन दाखल केले आहे, त्याचाही निर्णय आला आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यासाठी आता हे दक्षता समिती जी निर्माण झाली, आपण जे मी तुम्हाला पत्र दाखवलं, तुम्हाला दोघांनी पत्र दाखवलं वाचलं की हे दक्षता समिती कशी काय डोक्यात आली. कारण आपण एका साईडला सांगतो हे तालुका केंद्र भ्रष्टाचाराचे केंद्र आहे आणि दलाल, कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांची महाभ्रष्ट युती आहे. हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या कामगाराच्या पैशाचा भ्रष्टाचार थांबणार नाही. म्हणून हेच बंद करा. आणि याचं पत्र आपण दिलं, त्याच्यावर आपली चर्चा झाली. आणि मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस हे गेलो त्यावेळेस वनिता मॅडम होती. वनिता मॅडमला हा प्रश्न समजून सांगत असताना आम्ही लोक भांडत होतो. त्या देशमुखला वनिता मैडम कि तुम बताओ मुझे कि कॉन्ट्रैक्ट का जो दलाल रहता है उसका नाम ज्यादा होता है और संगठन का आदमी का नाम कम क्यों होता है. बरोबर. संघटनेच्या मार्फत जर फारदा गेला तर अधिकारी आणि तो कंत्राट तो अर्ज नाकारतो, सबमिट करून घेत नाही. पण त्या एजंटच्या मार्फत गेला तर त्या फॉर्मवर टिक केलं असतं, टिक कधी स्टार मारला असतो, कधी अशी फुली मारली असते. म्हणजे तो कोणाकडून आला त्या फॉर्मवर माहिती असते, त्या फॉर्मवरची टिक असते. म्हणजे समजून जाता की हा देशमुखचा फॉर्म आहे, म्हणजे टिक आहे. इथं टिक केलेली असते म्हणजे देशमुखचा फॉर्म आहे. प्रदीपचा फॉर्म असेल मंगळवेढ्याहून किंवा पंढरपूर तर तिथं स्टार केलेला असतो. बरोबर. म्हणजे फॉर्म कोणाचा आहे त्याच्यावर ओळखलं जातं ना कोण काम करत होतं. त्याच्यावर मग ते अधिकारी ठरवतात की हा अर्ज ओके करून टाकायचा. तर याच्यावर आम्ही सर्व पुरावे सादर केले. प्रधान सचिवच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांना दाखवलं की बघा अशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतो. तर त्या कामगार उपसचिव ज्या होत्या संगीता मॅडम त्यांनी ते मान्य केलं की हे बरोबर आहे. पण याला जबाबदार कोण आहे? कामगार आहे का? कामगार नाही ना. दलाल एका दिवशी तयार झाले का? दलाला काय माहित होतं? दलाला कोणी शिकवलं? हे कंत्राटी तालुका सेवा ज्यांनी निर्माण केले त्या अधिकाऱ्याने सांगलं की तू असे फॉर्म भरून घे, एवढे तू घे, एवढे मला दे. म्हणून दलाल मिळाले. म्हणून आता हे जे दक्षता पद्धत निर्माण होऊन आले 358 केंद्र आहे
संदीप भाऊ 358 केंद्र आहेत, पण पकडले किती? फक्त 15 लोकांवर फक्त गाडी पडल्या. आणि 15 लोकांतल्या 9 लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, साहेब आता आपण काय केलं पाहिजे. म्हटलं तुम्ही सांगा तुम्ही किती घेतले. 1200 रुपये घेतले. तर 1200 म्हटलं तू 200 घेतले, साहेबाला 400 दिले आणि त्या कायला 300 दिले. मग तो मी तेवढंच जबाबदार आहे का? तू सांग मला अटक करत असेल तर मग या दोन्ही साहेबाचे नाव घ्या. FR मध्ये FR माझ्या गुन्हा दाखल होते ना, तर मी एका कामगाराकडून कोणते 1200 घेतले, 1500 घेतले, 1700 घेतले, 1800 घेतले, पण त्यातले ते पैसे मी कसे वाटले ते मी लिहून घ्या ना तुम्ही FR मध्ये. बरोबर. म्हणून 358 तालुका केंद्रातून फक्त 15-16 फक्त उजेडात आले, पण ते फक्त बातमी आली, पण त्याच्यावर कारवाई काय झाली? कारवाई झाली का? कोणाला अटक केली का? FR दाखल होणार आहे. बातम्या अशाच आहेत, दाखल झाला नाही. कारण दाखल केला तर तो ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो तोच सांगते की मी 1500 रुपये घेतले, त्यातले साहेबाला 500 दिले, त्या कॉन्ट्रॅक्टरला 300 रुपये दिले, 800 त्यानं घेतले. आणि माझे येण्याचं भाडं, कारण भांडे वाटप करताना भांडे मला गोडाऊन आणण्यासाठी टेम्पो लागते, टेम्पोमध्ये माल भरण्यासाठी हमाली द्यावं लागते. हा सर्व खर्च आहे की नाही? मग मी एकटाच गुन्हेगार आहे का? हे सर्व गुन्हेगार आहे. मग याच्यावर कारवाई करा. आमचं म्हणणं तेच आहे प्रधान सचिवाला की या विषयावर बोलण्यासाठी आम्हाला चर्चा करण्यासाठी वेळ द्या, तारीख द्या, आणि हे सर्व पुरावे आम्ही तुम्हाला सादर करतो. अनेक लोकांचे आधार कार्डचे नंबर आहेत ना, फक्त ॲड्रेस बदली केला ना, आधार तेच आहे. त्याचे किती 1,500 फॉर्म यवतमाळ वर्धाचे आमचे रत्नपाल डोपेने सादर केले. दुसरं शिष्यवृत्तीचं तुझं कुठेतरी मानेचं ना, माने कविता माने एक आहे आपली इकडे, तिच्या मुलाचं 1,20,000 रुपये पास झाले. 1,20,000 त्याचं शिष्यवृत्तीचे पास झाले असं लेटर त्याच्याकडे आहे. पण त्यांनी काय केलं, हे काही पैसे देत नाही म्हणून त्यांच्या बँकेमध्ये जे झोरो होतं ना, OB म्हणजे बडोदा बँक असेल तर बडोदा बँकेचा काय BOE ना, BOच्या पुढे O पाहिजे ठिकाणी त्याला झिरो करून टाकला. BOच्या ठिकाणी O पाहिजे बरोडा बँक, बरं झिरो बनवून टाकला म्हणजे अर्थ बदलला. त्याचे ते पैसे नाकारले. त्यांनी मला पाठवलं. मग मागच्या वेळेस आले होते, तुम्ही दोघं होते ना त्याशी आपण भेटलो, ते तुमच्याच गावाला होते साहेब ते लोक. त्यांनी सांगितलं की कसा बदल झाला, तर त्यांनी समजून सांगितलं बसेलभाई, त्यांनी समजायला की बँकेचा जो कोड नंबर आहे, EPC कोड नंबर आहे, त्या लोकांनी त्या ओचा झिरो करून टाकल्यामुळे बँकेचं हे अपडेट झालं नाही. पण आमच्या हे लक्षात आलं, आम्ही हे करून दिलं, तुम्हाला पैसे पाठवून देतो. ते देशमुखने ते करून घेतलं त्यांच्याकडनं, आणि तो अधिकारी इकडला त्यांच्याच भागातला निघाला, ओळखीचा निघाला. तो बोलला काय असं तुम्हाला सांगा. पण जे हे प्रकरण जोपर्यंत तुम्ही समोर आणत नाही, तुम्ही पुरावे देत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. फक्त गुरुवर टीका करून होणार नाही. पुरावे पाहिजे. आम्ही कोर्टात जातो, कोर्टात दिलं ना आम्हाला पुरावे मागतात. पुरावे कुठे आपल्याकडे? भ्रष्टाचार होत आहे सर्वच बोलतात, पण भ्रष्टाचार होण्यासाठी पुरावे पाहिजेत. फॉर्म रद्द का करण्यात आला, फॉर्म रिजेक्ट का करण्यात आला, त्याचं कारण आहे. त्याचं कारण दिलं होतं रेड कलरमध्ये आहे ना, म्हणजे आमच्या मोरेश्वरने बऱ्याचशा महिलांचे फॉर्म पाठवले की रिजेक्ट केलेला आहे. एक कॉन्ट्रॅक्टरनं फॉर्म भरला, तो पास झाला, आणि संघटनेनं फॉर्म भरला, तो रिजेक्ट झाला. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही पुरावे सादर केले, तर त्यावेळेस दाखवले की बघा हा पुरावा एकाच सेंटर आहे, एकाच सेंटरमध्ये असं कसं होऊ शकते म्हणे. आणि त्या दलाला 500 रुपये दिले तर फॉर्म पास झाला, आणि संघटनेने फॉर्म भरला तर रिजेक्ट झाला. म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ह्या सर्वांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातल्या ज्या काही असंघटित कामगार संघटना आहेत, ज्या कुठल्याही विचाराच्या असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्या पण जो असंघटित कामासाठी काम करतो त्यांना संघटित करण्याचं काम आपण करतोय. आणि त्याचा वारसा महात्मा ज्योतिबा फुले, नारायण मगाजी लोखंडे याचा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधान दिलं आहे. तुम्ही जिथे जा, भारतातल्या कुठल्याही शहरात जा, बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असा आहे. पाहिलं का तुम्ही? आहे ना असा एक बोट दाखवतो, आणि इथं संविधान आहे. तुम्हाला काही अडचण नसली तर या संविधानामध्ये त्याचं उत्तर आहे. पण ते वाचण्याची तुमची तयारी असली पाहिजे, त्याचा अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही संघटित झाला पाहिजे. हे सर्वांना 5 बोट आहेत. मी नेहमी उदाहरण देतो, हे 5 बोट आहेत. याच्यात कोण लहान कोणी मोठा नाही, याच्यात कोणी सागर ताड्या नाही, संदीप पण नाही, कोणी बशीरभाई नाही, कोणी देशमुख नाही. हे सर्व आहेत. प्रत्येकाला 3 कांड्यात. सर्व एकत्र आले तर हे ताकद होईल. आज आपण सभागृहामध्ये हे सभा होते, याची सभा मुंबईपर्यंत जाणार आहे, महाराष्ट्रावर जाणार आहे. की कृती समितीची सत्यशोधक कामगार संघटनेच्या प्रदीप प्रकारांनी ही मीटिंग लावली, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी आले.
ही खबर सर्व ठिकाणी ही ताकद तयार झाली ना, होय की नाही? ही ताकद कायम ठेवण्यासाठी आपण सर्व संघटनेच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सरकारशी मांडलं पाहिजे. मंत्र्याला जाऊन आम्ही फक्त आम्हाला मंत्री मला इज्जत देईल, पण इथला अधिकार तुम्हाला देणार आहे का? त्या अधिकाराला भीती वाढण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजे. म्हणून आम्ही आता कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या संघटना पुढाकार घेते त्यांनी पुढाकार घ्यावा, मिटिंग लावावी. कारण मिटिंग घेतल्यामुळे खर्च आहे, हॉलचा खर्च आहे, पाहुण्याचा खर्च आहे, हार फुल तुरे हे करायची गरज नाही. याच्या पुढे हार फुल करू नका, त्याचे पुस्तकं द्यायच्या, पुस्तकं तुम्हाला कायम प्रेरणा देतील. हे हार संध्याकाळी आता 1 तासानंतर सुकून याचा काही फायदा नाही, खर्च बेकार आहे. त्याचे पुस्तकं दिलं तर ते पुस्तकं तुम्हाला प्रेरणा देतील. आणि मी माझे जे पुस्तक आहे आरक्षणाचे जनक, त्याच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत किती ट्रेड युनियन झाल्या, कुठल्या विचारधारा झाल्या, आज ते गप काय? भारतामध्ये एकूण 12 ट्रेड युनियन आहेत, 12 राजकीय पक्षाच्या ट्रेड युनियन आहेत. राजकीय पक्षाच्या ट्रेड युनियन आहेत, सर्व हिंदुत्ववादी आहेत. त्याचं नाव जरी वेगळं असं पण त्याचं ध्येय धोरण एक आहे. आणि 2014 पासून भाजपचं RSS पर्यंत सरकार आलं, त्यापासून हिंदुत्व विचारसरणी असल्यामुळे सर्व ट्रेड युनियन बंद करू आहे. म्हणून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मोठ्यांना जागोजागी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली. त्याच्या विरोधात हे ट्रेड युनियन आवाज उचलत नाही. मी बशीबाला सकाळी तेच बोललो, आमच्याकडे दोन्ही नेते बरोबर आहेत, ते तज्ज्ञ आहेत, ते कायदेतज्ञ आहेत, पण याच्यावर का बोलत नाही? आमच्या समाजात एक मोठा नेता, त्या नेत्याला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला हातात नेऊन दिलं तरी एक पत्रकार पैसे गेलो नाही, बरोबर? आताच्या अधिवेशना आणि मागच्या अधिवेशनी 100 आमदारांना आपल्या सर्व रिपोर्ट दिला होता. 100 आमदारांपैकी 22 आमदारांनी सभागृहामध्ये प्रश्न विचारले, 12 आमदार सभागृहामध्ये बोलले. कालच्या अधिवेशनमध्ये भास्कर जाधव पण बोलले, विजय वेट्टीवार पण बोलले, जयंत पाटील पण बोलले, कैलास पाटील पण बोलले, बरोबर? त्यांना माहिती कोणी पुरवली? तिथं सागर गाडे महत्वाचा नाही, महाराष्ट्र बांधकाम कृती समिती महत्वाची आहे. हा प्रश्न तुमचा आहे. त्या आमदारांनी शरद पवार गटाचा प्रमुख जर जितेंद्र आव्हाड बोलला असता त्याची दखल घेतली नाही, पण पक्षाचा प्रमुख, विरोधी पक्षनेता, संघटनेचा प्रमुख जयंत पाटील बोलल्यामुळे मंत्र्याला त्यांना उत्तर द्यायला. त्याला तो प्रश्न विचारला तर तो आकाश फुंडकर सारखा त्या कुंभारकडे असा उठून बघतो, लगेच त्यांना चिठ्ठ्या आणून दिली. बघा तुम्ही मोरेश्वर तुझ्याकडे जे आहे ना आता निवडून आलेला आहे बघा, मग मी जे काय बोलतो ते खोटं असेल तर त्याची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आलेला आहे. जयंत पाटील हा प्रश्न विचारत असताना कामगार मंत्री असा त्या पाटलाकडे बघायचे असेल तो तिकडे बघतो. का बघतो? कारण त्याच्याकडे त्याचं उत्तर नाही. त्याला उत्तर कोण देणार आहे? कामगार मुख्य सचिव, इमारत बांधकामगाराचा मुख्य अधिकारी उत्तर देणार आहे. तो त्याच्याकडे बघतो. हा पाटलाचं हे संपल्याबरोबर त्यांनी चिठ्ठी आणून दिली, मग प्रश्न होता. ते व्हिडिओ तुमच्या इथल्या लोकांना पाठवा, कारण हे आपण जे करतो हे न दिसणारं काम आहे. जे महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं आहे, त्यांचा विजय तुमच्यामुळे होत नाही. त्याने विजय मिळवण्यासाठी कष्ट, त्याग, जिद्द ठेवले आणि मी तेच जिद्द डोळ्यासमोर ठेवून काम करतो. माझ्यासमोर कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. मला देशमुखनं माझं म्हटलं ऐकलं, मी प्रत्येक मुख्य सचिवाच्या बाहेर होऊन देशमुखला चांगला भांड तुत्या पाहिजे. मग ते म्हणून आम्ही तायडे साहेबाला सांगितलं, तायडे साहेब माझ्याबरोबर आहेत. त्यांना अमितच्या इथं तो फक्त गोड बोलतात लोक, गोड बोल त्याला माहिती आहे हे गोड बोलून ठेवता होता, पण गोड बोलून नाही. त्यांना सांगलं मला लेखी पत्र पाहिजे. मग त्या दिवशी लेखी पुरावा घेतला ना आपण. त्या दिवशी 3 तारखेला पत्र, जानेवारीच्या 3 तारखेला पत्र दिलं होतं. 21 जून पर्यंत पत्रावर कारवाई झाली नाही. मग कुंभार काय करतो? कुंभार पगार करायचा घेतो का? मीटिंग बोललं नाही का? वेळ दिली नाही. तर त्या हे दक्षता पत्रक त्यामुळे निर्माण झालं. काय आम्हाला जर बोलावलं तर आम्ही सर्व पुण्य दाखवू. म्हणून ह्या अशा गोष्टी आहेत, हे कामगारांना माहिती असल्या पाहिजे. आणि तालुक्या जिल्ह्यात ज्या कामगारांना कार्यकर्ता बनायचा आहे, कार्यकर्त्याला नेता बनायचा, तर त्यांनी या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, संघटित झालं पाहिजे. संघटित होऊन लोकांना संघटित करा आणि आपली ताकद वाढवा. त्यामुळे आमची ताकद वाढेल, आम्ही तुमच्यासाठी लढू. आपण सर्व एकत्र आलो तर लढू. त्याला महाराष्ट्र कमिटीवर बघा 2017चा GR आहे कामगार कमिटीवर. महाराष्ट्र कमिटीवर कामगाराचे प्रतिनिधी घेतले पाहिजे, पण तो ओमप्रकाश मुन्ना यादव गेल्यानंतर एकही प्रतिनिधी घेतला नाही. कारण का घेतला नाही याचं कारण पण आहे. पहिला सरकार होतं 4 पक्षाचं. 4 पक्षात जर इथे उमेदवार घेतला तर 4ही पक्षाचा घ्यावं लागेल, हे भांडत बसते म्हणून कोणाचाच घेतला नाही. नंतर आलं तर 3 पक्षाचं आलं, अजितदादा, शिंदे आणि भाजप.
बरोबर. भालेरावचा चांगला तगडा औषध भाल्याला जाते, पण बोलतील तर आपलीच पाहिजे ना, आपलंच म्हणणं मानतील ना त्यांना. पण आपला प्रतिनिधी घेतला पाहिजे, कामगाराचा प्रतिनिधी गेला पाहिजे कुठल्याही माध्यमातून. पण कामगार प्रतिनिधी घेतला तर आपण त्यांना हक्कानं बोलू शकतो, भाऊ तुम्ही बोला. आज आम्ही विरोधी पक्षाला बोलतो तर आमचं म्हणणं त्यांच्या डोळ्यासमोर निवडणूक आहे, आपल्यासमोर निवडणूक. पण आपली हे जे योजना आहे आज ते 25 कोटीचे 7 कोटीवर येऊन बनली. 7 कोटी फक्त ते ठेवी आहेत म्हणून शिवारात जागे आहेत, नाहीतर ते पण गेले असत्या. पण येणारा शेत जमा करणं बंद झालेलं आहे आणि हे भांडे वाटप चालू आहे. तर माझं सर्वांना भांडे वाटप याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका, शिष्यवृत्तीवर लक्ष द्या. मुलांच्या शिष्यवृत्तीचं काय, महिला जे कामगारांचा अपघात झाल्यानंतर त्यांना जे काही रक्कम भेटली ते भेटली नाही, जे बेघर आहेत त्यांना घरं भेटले नाही. ह्या ज्या योजना याच्या यांना 32 योजनांपैकी फक्त एकच भांडे वाटपच चालू आहे आणि आम्ही जास्तीत जास्त भांडे वाटपावरच का लक्ष देतो, त्याच्यावर लक्ष देणं बंद केलं तर हा भ्रष्टाचार बंद होईल. म्हणून मी सर्व कामगारांना विनंती करतो की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ज्या योजनेमध्ये खरा लाभ येणार आहे, आम्हाला भेटवस्तू नको, रोख रक्कम पाहिजे. आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी माझे आई वडील बिमार असेल, माझे हातमजुरी करणारा माझ्या आई वडिलांचा मी दवाखाना खर्च करू शकेल का, माझ्या आई वडिलांचा दवाखाना करू शकेल का, माझ्या बायका मुलं दवाखाना खर्च करू शकेल. मग आम्हाला या योजनेमध्ये दिलाय ना, तो भेटला पाहिजे. फक्त रक्त चेक केलं मग पुढे काहीच नाही ना, रक्ताचा रिपोर्ट आला पुढे काय, आमच्या इलाज झाला का. पण आमच्या इलाजावर ते 18,700 रुपये ते घेतात. आम्हाला काय सांगितलं लागलं ते सर्व, ह्या सर्व प्रत्येक गोष्टीचा आरोग्य विभागामध्ये किती पैसा खर्च होतो याचा अजित दादा विरोधी पक्ष नसताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे. म्हणजे जे 100 रुपयाचे हेल्मेट आहे ते गव्हर्नमेंटनं 280 रुपयाला विकत घेतली. जे बूट 140 रुपयाला भेटतात, जे सेफ्टी बूट आहे 140 रुपयाला मार्केटमध्ये विकत भेटतात. पण केंद्रानं एकच 50,000 लॉट घेतला तर त्याला आणखी कमी रेटमध्ये भेटायला पाहिजे, पण त्याचा रेट त्यांनी 280 रुपये लावला. म्हणजे किती खावं त्याला काही लिमिट आहे ना. त्याचा व्हिडिओ अजित दादा विरोधी पक्ष असताना त्यांनी या मंडळाला भ्रष्टाचार बाहेर काढला होता. तो आपल्या कृती समितीनं तो लावून धरला आणि त्याच्यावर सतत आपण पाठलाग करतोय. म्हणून काही गोष्टी कमी कंट्रोलमध्ये आहेत, पण तरी आम्हाला डावलण्यासाठी, आम्हाला भीती घालण्यासाठी हे दक्षता समितीसारखे ढोंग पुढे येतात. याच्यातून आउटपुट पण नाही, पण कामगारामध्ये भीती निर्माण होते, संघटनेमध्ये निर्माण होते. भीती निर्माण झाली की काम करण्याची मर्यादा आहे. आणि ट्रेड युनियननुसार तुम्हाला कामगार संघटनेला पैसे घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही वार्षिक वर्गणी घेऊ शकता, संघर्ष निधी घेऊ शकता, हा कार्यक्रम घेता, या कार्यक्रमाला निधी घेऊ शकता, देणगी घेऊ शकता. तो तुम्हाला न्यायालयीन अधिकार आहे. भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा वापर तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला जर भ्रष्ट मार्गाने जर तुम्हाला बंद करायचं असेल तर पहिला त्यांचा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, नंतर आमचा भ्रष्टाचार. आम्ही असंघटित कामगार, आमचा कामगार, मी त्याच्यावर बी इलाज केलाय भाई. काय की संघटित कामगारचा एक मालक असतो, एक जागा असतो. आमचा मालकच नाही, आमची जागा फिक्स नाही. कोणाला कधी काम मिळते की गॅरंटी आहे का, किती दिवस काम मिळायची गॅरंटी काय. म्हणून आमचा मालक फिक्स नाही, आमची जागा फिक्स नाही. त्यामुळे ट्रेड युनियनचा जो ऍक्ट आहे की त्याला 365 दिवसापैकी 240 दिवस कंटिन्यू काम भेटलं तर तो ट्रेड युनियनच्या ऍक्टनुसार त्याला सर्व कायदे लागू आहे. पण आम्हाला 240 दिवस काम भेटतच नाही, आमचा मालकच नाही, आमची जागाच नाही. त्यामुळे आमच्याकडे वर्षी मागण्याचा बी अधिकार नाही. जे काही चालवतो आपण ते आपल्या स्वबळावर आमच्या सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतो आणि म्हणून ते पुढे आपण चालू ठेवावं. आणि महाराष्ट्रात जेवढ्या संघटना त्यांना आपण एकत्र करणं करतो. शाहू फुले आंबेडकरचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवा. त्यांचा इतके दिवस गेल्यानंतरही आज ते आपल्यासमोर डोळ्यासमोर उभे असतात. तोच विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी संघटित राहावं. मला या कार्यक्रमाला प्रदीप भाऊ देशमुख साहेब, शेतोंडे आणि सर्वांनी बोलवलं त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. पण खूप दिवस पण तुमच्या मागे लागलो होतं सहभागी मीटिंग घ्या. बघा मीटिंग घेतल्यानंतर फरक पडतो. लोक किती आले याला महत्व नाही, पण संदेश जातो. संदीप भाऊनं ज्या इस्लामपूरला गेला 2,500 महिला होत्या, नुसतं महिला 2,500 होत्या. तो बी एवढा मोठा कार्यक्रम, त्याचा मेसेज महाराष्ट्रभर गेला. म्हणजे संघटन जो काम करेल, तो नेतृत्व करेल, जो वक्तव्य करेल, तो पुढे जाईल. ते कुणाच्या नावाने सातबारा नाही आहे. जो कामगार कार्यकर्ता बने, कार्यकर्ता नेता बने तर त्याला महाराष्ट्र त्याचं स्वागत करायला तयार आहे. कारण हे शाहू फुले आंबेडकर विचारधारा आहे, प्रत्येकाचं स्वागत करणार आहे. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. विशेष करून देशमुख आणि प्रकारे आणि संदीप भाऊने त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोर लावला. त्यामुळे या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये एक मोठा एक दंगा बसला की आता जे संघटना काटावर
जाऊ की तिकडे जाऊ, ते आता लगेच सांगताय आम्ही कार्यक्रम लावतो आमच्याकडे तुम्ही या, बरोबर. ज्यांना वाटतं की इकडे जाऊ की तिकडे जाऊ, बरं रात्री 11:30 वाजता प्रचंड फोन केला का एका नेत्याचा फोन आला, त्या नेत्याचे कार्यकर्ते म्हणतात की या कार्यक्रमाला जाऊ नका. अरे पण त्यांनी म्हटलं तर काय फरक पडते, आपले 50 आले, 5 आले, 10 आले तरी ना आपण सभा घेऊ ना, महाराष्ट्रभर आपला मेसेज केला, लोक किती आले मत नाही, आपण एकमेकांना संवाद साधला, आपली विचारांची घेवाणदेवाण केली आणि हा कार्यक्रम सक्सेस झाला. आपल्याला एवढाच आनंद आहे, याच्यामध्येच आपला भर आहे. कारण महात्मा फुलेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर, त्यांनी 50 माणसाचा संप घडवला, महाराष्ट्रात नोंद झाली. बाबासाहेबांनी महाडचा 14 वेळा गेला, त्याच्यावर हमले झाले, त्याची नोंद झाली. महाडच्या 14 वेळानंतर काशीराम नाशिकचा काळेरामचा मंदिरचा प्रवेश घेतला. लोक किती होते हे विचारतात का, आंदोलन झालं ना त्याची नोंद झाली. या कार्यक्रमाला लोक किती आले, पण महाराष्ट्र कृती सोलापूर जिल्ह्याच्या सर्व संघटनेची बैठक झाली. हा मेसेज महाराष्ट्रभर पास करतो आणि त्याच्यातून आमचे संदीप भाऊ, बशीरभाई हे आमच्यासोबत मोठ्या ताकदीनं जोडले आणि हा मेसेज पुरा बदलला. म्हणजे जे लोक वाटावर उभे आहेत ते आपल्यासोबत आणखी मोठ्या संख्येने येतील. आणि दुसरं मी रवी भाऊ तुम्हाला विनंती करतो की तुम्ही चळवळीला काय कोणत्याही पक्षात गेला त्या पक्षाचं पद फक्त निवडणूक अशा कोणतंच आहे, नंतर नाही. पण कामगार चळवळीत तुम्ही जर काम केला ना तर तुम्हाला कोणी हटवू शकणार नाही. तुमची किंमत आमदार खासदारापेक्षा जास्त आहे, पण तुम्ही त्या संघटनेच्या लोकांना काम केलं. मला एक विषय, गंभीर विषय काल आज समजला, मी तुम्हाला त्याच्यावर नंतर बोलतो. कारण ही टीम तुमच्याबरोबर असणार आहे, तुम्ही स्थानिक आहात, बरोबर. तुम्ही गजानन महाराज शेवगावच्या मंदिरला गेला का? तुमच्यापैकी गजानन महाराज शेगावचं मंदिर किती लोकांनी पाहिलं? अरे महाराष्ट्राचं प्रसिद्ध ठिकाण जसं पंढरपूर आहे तसं शेगावचं गजानन महाराजचं आहे. तिथली व्यवस्था बघा आणि इथली व्यवस्था बघा, बरोबर. यातला हा बदल आहे. मी त्याच्यावर आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये कसा निधी, जसं आपण नुसतं याच भ्रष्टाचार बोलतो, तिथं काय होतं ते आम्ही जरा पाहिलं आणि त्याच्यावर जरा मला कालपासून आल्यापासून जरा वेगळं दिसायला लागलं की मोठा त्याच्यावर आपण वेगळ्या विषयावर वेगळ्या पद्धतीनं बोलूया. आपण सगळं माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. विशेष आपण सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी आला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सखोल असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. संघर्ष करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं लागतं, हा संदेश आपल्याला साहेबांनी दिलेला आहे. तर याच संदेशानुसार आपण या ठिकाणी सर्व संघटनेचे सभासद एकत्र आलेलो आहोत. तर यानंतर हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आभार प्रदर्शन मांडण्यासाठी मी आदरणीय सत्यवान दुधाळ यांना आमंत्रित करतो. एक मिनिट, मॅडम बोलणार आहेत. पहिला बोलू द्या ना, बोला बोला. या सर्वांचे आभार. मी साधारण घरातली आहे आणि माझे वडिलासहित 4 चुलते कामगार आहेत. त्यांची आता अवस्था अशी म्हणजे 60च्या पुढचे सगळे आहेत, त्यामुळे त्यांना काम करायला पण शक्ती नाही. अशा लोकांना काही लाभ मिळत नाही आणि जे मोठे आहेत, जे चांगले आहेत, त्यांनी कामगार म्हणून लाभ घेत आहेत. त्यांचे असे आहेत की त्यांना काही काम होत नाही आणि त्यांच्यासाठीही वयाच्या आड न ठेवता त्यांच्यासाठीही महिन्याला थोडे 1000-2000 तरी लाभ त्यांना मिळावा असं माझी इच्छा. त्यांचेही सर्व असे जे एजंट लोक असतात त्यांनी त्यांच्यासाठीही बघावं घरात कोण खरंच कामगार आहेत आणि त्यांचे अशी चौकशी करून त्यांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्यांनी असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. अजून कोण बोलणार असेल तर बोला. काय चर्चा?
आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. माननीय दुधाळ साहेब आभार प्रदर्शन करतील. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सोलापूर आयोजित कामगार संघटना पदाधिकारी आढावा बैठक व कामगाराच्या समस्या आणि उपाययोजना या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी या कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय तायडेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या सोलापूरच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्हाला सातत्यानं ज्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन राहतं असे माननीय साथी बशीरभाई शेख, सोलापूर कामगार संघटना महासंघ अध्यक्ष, यांचे या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाला धाराशिव या जिल्ह्यातून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक प्रमुख वक्ते मान्य अनंत भालेराव साहेब, स्वतंत्र कृती समिती उपाध्यक्ष, यांचे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आभार मानतो. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य मान्य संदीपजी पाटोळे, त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले. एक उन्नत नेतृत्व आपल्याला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिसत आहे असे आमचे माननीय संदीपजी पाटोळे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. तो मंचावर असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं नंदकुमार महाडिक साहेब, मान्य विजयजी शिकतोळे साहेब, रवी सरगोड साहेब, वैभवजी सोनवले, नंदकुमार महाडिक साहेब व आपण उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सर्व ज्या प्रमुख संघटना या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम